निकला तुरसुक का रस्ता। गाडी पडायला आलती रे बाबा। गुड मॉर्निंग मित्रांनो। तीच सकाळ, तीच संध्याकाळ, तीच प्रोसिजर, तीच चिलकत, मस्त नाश्ता करून आता निघालोय आम्ही नुब्रा व्हॅली तुर्तुक डिस्ट्रिक्टला जाण्यासाठी। सो आज तुर्तुकला जाणार, तिथून वापस रिटर्न इथंच येणार आणि इथून मग उद्या पँगॉन्ग लेकला जाणार। चला गिअर अप झालेलो आहे सगळे, बाईक उचलू आणि निघू। वातावरण एकदम मस्त आहे, एकदम छान थंडी हवा आणि एक्साइटमेंट लेवल एकदम 110% आज परत। काल थोडंसं संध्याकाळी थोडंसं थकावट झाली होती ऑफ रोडिंगमुळं, पण आता एकदम फ्रेश एकदम मराठी मीडियमच्या पोरांसारखे। आणि आज आमचा टेल मार्शल आज नाही आहे, सो त्याचं जॉब आम्ही घेतलेला आहे, त्याच्यामुळं आज आम्ही लास्ट क्लास राहणार आहे, कोणाच्या पुढं जाणार नाही आहे। आम्हाला कोणाच्या पुढे जायची काही हाऊस नाही आहे, हां पण काय आहे आम्हाला लोक आहे ना सुटूर देत नाही। 24 नंबर आणि 30 नंबर बाईकवाला जो आहे ना, त्यांनी आम्हाला एवढं परेशान केलं 2 दिवसात। त्या 24 नंबर आणि 30 नंबरच्या बाईकवाल्याला आज आम्ही पाडणार आहे। तो तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो मी। हरामी हो। वाटर क्रॉसिंग आ गई है। एकदा वॉटर क्रॉसिंग ही जरा खतरनाक वाली आहे। गाडी पडायला आलती रे बाबा। कहाँ से? गुजरात से। कब से निकले हो? 75 डेज हो गए। क्या नाम है भाई? अर्जुन। गुजरात से साइकिल पे हो? हाँ साइकिल से। अरे बाप रे, कौन से रूट से आए? श्रीनगर साइड से। मैं पहले केदारनाथ गया था। हाँ। केदारनाथ मंदिर तक साइकिल ले गया, उसके बाद पंजाब गया, शहीद वीर भगत सिंह का घर है ना वही पे। हाँ हाँ। उसके बाद अमरनाथ, फिर लेह में आया। अच्छा बाप रे, बहुत बढ़िया बढ़िया लगे रहो भाई। बेस्ट ऑफ लक। अर्जुन भाऊ मागच्या 75 दिवसापासून सायकलवरती भ्रमंती करतोय, म्हणजे गुजरातपासून तो सायकलवर आला आहे आणि 75 दिवस कंटिन्यू, म्हणजे 75 दिवस तो बाहेरच आहे सायकलवर। विचार करा, वा जबरदस्त एकदम। महाराष्ट्र माझा, इसका मतलब है माझा माँ। हाँ, इसका मतलब है कि हम दिल्ली भी काबिज कर सकते हैं। और रिकॉर्डिंग कर रहे हैं। अरे तो दाता लागला म्हणून ना तू मरवायला क्या? आता सुरू होणार डोंगरची चढाई। हे बघा, हा रस्ता इथून नागमोडी वळण, हा पूर्ण रस्ता इकडून इकडं डायरेक्ट टॉपवरती। सॉरी गाईस, मला माहिती नव्हतं आम्ही त्यावरच्या रस्त्याला नाही जाणार आहे, सरळ चाललोय। कोणत्या तोंडाने मी एवढ्या कॉन्फिडन्सनी बोलतो काय माहिती यार, माझं तोंडच झोडलं पाहिजे एखाद्याने। हो हो, नाईस वाव, कसे अंड्यासारखे डोंगर बघा, अंडे। हे अच्छा, मला वाटलं त्या ब्रिजवरून जायचं।
नहीं 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 पलीकडे नजारा देखो नजारा देखो ओहो वाह मजा आ गया भाई खोदा पहाड़ निकला तुरतुक का रास्ता Hey you, don't you worry about a thing. Oh no, every day is just a brand new start. Just follow your heart. So many dreams are waiting for you. So live your life, live your way. Your way, your way. It's okay, it's okay. Oh, live your life, gotta live it your way. वॉर मेमोरियल कोला आहे बहिणी तो आता आपण शोक वॉर मेमोरियलला आलोय इथं आपण थोडंसं थांबून इकडे काय ते एक्सप्लोर करू त्या एकदम चारी बाजूने माउंटेन रेंजेस आहे एकदम जबरदस्त वाले बाजूने रिव्हर फ्लो होते आणि एक खतरनाक बेस कॅम्प लागला होता आम्हाला आता शोक बेस कॅम्प असेल हा आणि तिथे एक वॉर मेमोरियल बनवलेलं आहे जबरदस्त हा तर चला आपण एक्सप्लोर करूया लो स्टोरेज स्पेस. हे आहे शोक ॲक्सिस वॉर मेमोरियल आणि इकडं छोटं बंकर्स आहे आर्मी तिथं वॉच करण्यासाठी बसायचे तर आपण तिथं जाऊन बघू एकदा हे आर्मी बंकर्स क्योंकि सांस भी कभी बहू थी आणि एवढ्याशा छोट्याशाच जागेमध्ये कितीतरी दिवस वॉचिंग करत इथून सलाम सर पुरे बाबा बाबा परत अरे हे पत्र हल्लं ना पाठवतो तुझ्या तिथले दगड कसे बघा खारी पॅटीस सारखे. Two hours later. मेरा एक दोस्त था उसका फादर राइटनंट था इंडियन आर्मी में राइटनंट मस्त जोक मारा रे या हस रे हलकट हस बघा आधारच्या विनोदाचा दर्जा बघा याचा लेफ्टनंटच्या जागी राइटनंट अरे उसका राइट साइड के छाती में है ना नहीं उसके लेफ्ट साइड के छाती में थोड़ा सा ये मास कम भरा था इसलिए उसको राइटनंट पदवी दी लेफ्टिनेंट नहीं मिला उसको यार रोड है भाई साहब खतरनाक रोड आहे खतरनाक पाकिस्तान बाउंड्रीकडे चाललोय आम्ही हळूहळू एक फक्त 15-20 किलोमीटर राहिलेली आहे पाकिस्तान बाउंड्री पण खतरनाक व्ह्यू आहे खतरनाक हे नवीनच काहीतरी येऊ लागलं यार मायला प्रत्येक टर्नवर आम्हाला काहीतरी नवीन डोंगर नवीन एवढे आता हे खडकं वाहून आलेले हे दगड अचानकच रेती दिसतीये समोर तर विषयच एंड आहे डायरेक्ट समोर तर काही बोलायलाच नको आपण आपली लायकीच नाही काही बोलायची मला नाही वाटत लाईफमध्ये परत असा कुठला एक्सपिरियन्स आम्ही करू एवढा जबरदस्त रस्ता आणि हे बघा एवढं जबरदस्त टेरेन अख्ख्या एरियामध्ये अख्ख्या 5 किलोमीटरच्या रेडियस मध्ये हे बघा मागं पण कोणी नाहीये आणि पुढं पण कोणी नाहीये फक्त आमची बाईक आहे आणि हा मोकळा रोड आहे एकदम इतकी खतरनाक मजा येते ना किशोर चंदेश्वरी नावाचा जवान आपल्याला भेटला होता आता तो नेमका सोलापूरचा निघाला आणि त्याचा सक्का चुलत भाऊ नांदेड सिटीमध्ये राहतो तर 2 वर्षापासून तो सियाची ग्लेशियरवर पोस्टेड होता -70 डिग्री सेल्सिअस -70 डिग्री सेल्सिअसमध्ये त्याने सर्वाईव्ह केलं आहे तिथे सोपं काम नाही आहे
येड्या कापडाचं काम नाही आहे. आणि तो महार रेजिमेंटचा होता. आता आम्ही त्या शोक व्हॅलीमध्ये थांबलो होतो, शोक वॉर मेमोरियलमध्ये. तिथे महार रेजिमेंटमध्ये सगळे मराठा पोरं होते. लेट्स एन्जॉय द राईड बेबी. Gotta live it your way. लंच करणार आहोत. तुर्तुक विलेजला काय खावा हा विचार करत होतो आम्ही. तर म्हटलं जिथं आलो आहे तिथलं लोकल क्युझिन खाल्लं पाहिजे. सो आम्ही सेकंड हे कासीर विथ सामिक्स हे बाल्टी लोकल क्युझिन मागवलं आहे. कासीर हे बकवीट रोटी असते, त्यांचं लोकल जे वीट असतं बकचं. आणि सामिक्स जे आहे ते लोकल हर्ब्सची एक चटणी बनते. बघू आपण ट्राय करू कसं आहे. आणि मटन सीख कबाब एक आहे, मटन सीख कबाब मागवलं आहे. सीख कबाब आलेला आहे आमचं. चला खाऊन बघूया कसं आहे. अप्रतिम अरे विषय. कासीर विथ सामिक्स ही बकवीटची रोटी अशी असते. बकवीट इथे ॲप्रॉक्स 1000 रुपीज पर kg एवढा रेट आहे याचा. कारण ती खूप जास्त न्यूट्रिशियस आहे, त्यामुळे तिचा रेट एवढं जास्त असतो आणि हेल्थसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. आणि ही चटणी आहे जी इथं जी हर्ब्स असतात तुर्तुकमध्ये त्याची बनवलेली. सो आपण ही ट्राय करून बघू. रोटी एकदम मस्त सॉफ्ट आहे आणि टेस्ट पण आपल्या रेग्युलर रोटीसारखी नाही लागत, थोडीशी वेगळी लागते. आणि ही चटणी पण आहे ना थोडी बहुतेक दहीमध्ये त्यांनी ते हर्ब्स दह्यामध्ये मिक्स केली, तर त्या हर्ब्सची पण टेस्ट छान लागते. म्हणजे थोडंसं पुदिना टाईप अशी टेस्ट आहे. बट ओव्हरऑल खूप मस्त डिश आहे. तुम्ही जर आले तर ट्राय करा. अरे वा, मस्त जेवण झालं. आता आपण विलेज एक्सप्लोर करू. कसं होतं जेवण? जेवण मस्त होतं. कबाब म्हणजे जे नॉर्मल कबाब सारखं असतं तसंच होतं, थोडं हार्ड होतं. हां, खूपच असं सॉफ्ट नव्हतं. पण कासीर मस्त होतं, म्हणजे बकरोटी मस्त होती. बकवीट रोटी आणि काय होतं? दह्याची चटणी, दह्याची चटणी, लाल चटणी, बटर घालून, पुदिनाची काय आता. इथं आले तर नक्की ट्राय करा. लोकल फूड आहे, खूप मस्त आहे. फुकटची टेस्टिंग पाहिली का? घ्यायचं तर काही राहणार नाही आहे. हॅलो. ओके, सॉरी. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावरती? फक्त चालतच चाललोय. आम्हाला ना पाकिस्तानची घेणं नाही ना पाकिस्तानच्या लोकांची. हां आम्ही आलो होतो पाकिस्तान बॉर्डर बघायला तुर्तुकमध्ये. हां फक्त जेवण केलं हां आणि त्यांनी सांगितलं इथं इथून वर जा ब्रिज क्रॉस करून. हां. आम्ही आता ऑलमोस्ट 1 किलोमीटर चालून झालं आहे आमचं. हा, मग आता बॉर्डर बघायची जावं लागेल ना. इंडो पाक बॉर्डर व्यू. तो अभी आप है ना इंडो पाक बॉर्डर, बट वो बॉर्डर देखेगी नहीं, हाँ ये पूरा क्लाउड है. नहीं तो इस जगह से आपको कई प्रकार के व्यूज़ मिलेंगे. एक आपको न्यू तुर्तुक व्यू, ये न्यू तुर्तुक है. अभी हम जहाँ खड़े हैं ये ओल्ड तुर्तुक है, यानी दिस इज़ एक्चुअल तुर्तुक. ओके. और ये बहुत ही पुराना गांव है, तकरीबन 1000-1200 साल पुराना गांव है. तो ये शायोक रिवर इज़ कम फ्रॉम टू चाइना, देन गोज़ टू पीओके, फिर पाकिस्तान, फिर ओशन में जाते हैं. फिर इसके बाद यहाँ पे हमारा हनीफ सेक्टर का, क्योंकि इस बेल्ट को सब हनीफुद्दीन सेक्टर बोलते हैं, क्योंकि 99 में कैप्टन हनीफ द्वारा इसको कैप्चर किया था. कैप्टन हनीफुद्दीन 6 जून 97 को कमीशन में भर्ती हुआ, 7 जून 99 को शहीद हुआ था. तो अभी वो क्लाउड से नहीं देखनी तो 0.5283 देखते हैं, यानी 5283 मीटर वाला एक पॉइंट है.
और ये थर्ड पार्ट आप सियाचिन में आते हैं। जैसे यहाँ पे मोनेस्ट्री है, इसके बाद पाकिस्तान आर्मी का रिवेंस बंकर है 1947 के टाइम का, जिसके बाद इसको इंडियन आर्मी ने यूज़ किया। इसके बाद यहाँ पे एक हिस्टोरिकल पोलो ग्राउंड है, मतलब बहुत ही एंशिएंट टाइम का गांव है। तब यहाँ पे बल्ती हेरिटेज हाउस एंड म्यूजियम में 18वीं सेंचुरी का, नेचुरल कोल्ड स्टोरेज है 12वीं सेंचुरी का, रिफ्यूजी बंकर है। इसके बाद जो वुडन ब्रिज की बाजू है वो इससे थोड़ा पुराना है, यानी वो 1000 साल का है। यूल ये फरोल है, यानी ये 800 साल का है। तो ये तो न्यू है, 80s का तुर्तुक है। तो वहाँ पे एक राजवाड़ा है 16वीं सेंचुरी का, अभी भी रॉयल फैमिली के वंशज वहाँ पर रहते हैं, जिसको यबगो डायनेस्टी बोलते हैं। एक मस्जिद है 14वीं सेंचुरी का। तब इसके बाद यहाँ पे एक बहुत ही पुराना किला है, एक फोर्ट है, यानी वो तकरीबन 1000 साल पुराना एक रिवेंस फोर्ट है। इस लुक लाइक माचू पिचू जैसा है। वहाँ पे अभी टूरिज़्म द्वारा रास्ता बना रहे हैं। तो उसी फोर्ट पे तुर्की की 2 कज़न भाइयों ने 1200 साल पहले अटैक करके दुक से चेंज करके तुर्तुक नाम रखा था। पहले इसका नाम तुर्तुक नहीं था, तुर्तुक था। थैंक यू सो मच। जय हिंद, जय भारत। जय. तरी आपण फक्त कॅम्प आपल्या हॉटेलला रिटर्न चाललोय, तरी एवढं दुःख होतंय. आता जर का परवा घरी जाताना तर काय बाबा, मी तर रडूनच देणार आहे. भाई थोड़ा टेंशन है ना भाई, ये आगे ज़रा बारिश लग रही है ना भाई मेरे को. अब क्या करे भाई, बारिश का क्या करे भाई. अब भीग के जाना पडेगा ना भाई. मन देश लडाख देश. इकडचं आधार कार्ड काढून घेऊ आपण आता. आणि अशा प्रकारे पावसाने आपली हजेरी लावलेली आहे. आता हा जर पाऊस जोरात आला तर आमचे रस्ते बंद होणार. मस्त मातीचा वास. हाय 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 हाय. हट यार, आगे बहुत गंदी बारिश है शायद, इसलिए रेनकोट पहनने को बोला है. हमने लाया नहीं है. हम अब गोप्रो अंदर रखते हैं और सीधा होटल पे मिलते हैं, नहीं तो बीच में किधर स्टॉप लिया. तो चलो बाय बाय. हे बघा, पाय बघायचे, हे बघा पाय. सर कसं वाटलं तुम्हाला? गेट लॉस्ट. सर राईड कशी होती? 5 स्टार द्या बरं का. फालतू होती राईड. सर 5 स्टार नक्की द्या. पहुंच गए भाई रूम पे पहुंच गए भाई. भाई ताजमहल पहुंच गए भाई. Later that same evening. लडाखी डांस, ट्रेडिशनल डांस. जेवण झालं, एकदम दाबून झालंय. आणि आजची राईड 1 नंबर होती, तुम्ही बघितलंच असेल. तो उद्या आम्ही जाणार आहे पँगॉंग लेकला. बट प्रॉब्लेम असा झालाय की आमचा जो
रूट होता तो पूर्णपणे बंद झाला आहे आणि 1 वर्षानंतर उघडणार आहे. सो आता असं झालं आहे की प्लॅन 170 किलोमीटर्स पँगॉंग लेक होतं इथून, बट आता आम्ही दुसऱ्या रूटने जाणार आहे जे की 270 किलोमीटर्स असणार आहे आणि अजून त्याच्यामध्ये 2 पास पण लागणार आहे. सो ऑफ रोडिंग खूप जास्त होणार आहे, खूप जास्त थ्रिलिंग राईड राहणार आहे अँड दिस विल बी द लास्ट राईड ऑफ अ टूर, कारण पँगॉंग लेकवरून आम्ही परत लेहला जाणार आहे. सो रिअली एक्सायटेड फॉर टुमॉरो. खूप मजा येणार आहे. स्टे ट्यून. आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला लाईक करा, कमेंट पण करून सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा. गुड नाईट. Sabar karai sarak whatever.